खासदार धनंजय महाडिक अधिवेशनासाठी पोहोचलेले आहेत. काय नेमका अजेंडा असणार आहे? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अधिवेशन पार पडतंय. विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे या अधिवेशनाच्या माध्यमातून. महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं आज पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय कार्यकारिणीचं आयोजन केलेलं आहे. सन्माननीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आज हा सोहळा होतोय. राज्यभरातून कमीत कमी 8 ते 10 हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. खरं पाहता ही कार्यकारिणी नसून महाराष्ट्रातील येणाऱ्या विधानसभेच्या विजयाचा संकल्प मेळावा असं म्हणावं लागेल. आणि आजच्या या मेळाव्यामधून सर्व आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ऊर्जा घेऊन संबंध महाराष्ट्रभर जातील आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल हा विश्वास मला या निमित्तानं व्यक्त करायचा आहे. महायुतीची सत्ता असणार की भाजपचं स्वबळावरती सत्ता आणण्याचं एकूण नारा दिला जाणार, त्या पद्धतीचं काम किंवा तसे काही आदेश दिले जाणार? कोणताही वेगळा नारा दिला जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये महायुती ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी, अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना हे आम्ही एकत्रितरित्या राज्यातल्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. दुसरीकडे अजितदादांच्या बाबतीत भाजपमध्ये जो काही सूर उमटताना दिसतोय, एकीकडे RSSच्या मुखपत्रामध्ये किंवा RSSच्या काही वृत्तपत्रामध्ये त्या पद्धतीची नाराजी व्यक्त होताना दिसते. भाजपच्या की कोर कमिटीमध्ये त्यांच्याबद्दल त्यांच्या लोकांनी कामं केली नाहीत अशा पद्धतीची चर्चा असताना अजित पवार काहीसे भाजपला नकोसे झालेत का? हे पहा, मी सुद्धा कोर कमिटीमध्ये आहे, मी प्रमुख कार्यकारिणीमध्ये मी आहे. 1-2 ठिकाणी काही ठिकाणी घडलेल्याच्या बातम्या किंवा काही लोकांनी नाराजी व्यक्त केली होती, परंतु हे सरसकट नाही आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीनं झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकत्रितरित्या आम्हाला सगळ्यांनी ताकद दिलेली आहे, मदत केलेली आहे. त्यामुळं ज्या काही 1-2 ठिकाणी नाराजी होत्या त्या आता दूर झालेल्या आहेत आणि आता एकोप्यानं आम्ही या निवडणुकीला सामोरं जायचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये अजितदादा आणि त्यांचा सर्व गट, त्यांचे सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार आमच्यासोबत असणार आहेत. पण दुसरीकडे अजित पवारांचा आज पिंपरी चिंचवडमध्ये केक कापण्यात आला. ज्या केकवरती अजित पवार मुख्यमंत्री म्हणून तो केक होता त्यावरती कदाचित तशा पद्धतीचं ह्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. जसं आम्हालाही वाटेल की फडणवीस साहेबच मुख्यमंत्री व्हावेत, परंतु आजच आपण वृत्तपत्रामध्ये वाचलं असेल की भाजपनं आता या निवडणुकीला सामोरं जात असताना मुख्यमंत्री पदाचा दावा किंवा उमेदवार घोषित करणार नाही असं सांगितलेलं आहे. आज आपण वृत्तपत्रामध्ये वाचलं असेल. एकत्रित निवडणुका लढवायच्या आणि मग वरिष्ठ जे निर्णय घेतील त्या निर्णयाला बांधील राहायचं हा आमचा अजेंडा आहे. मग मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना प्रोजेक्ट केलं जाणार आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये? तुमची तशी काही अपेक्षा? निवडणुकीपूर्वी कुठलाही चेहरा मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केला जाणार नाही हे स्वतः आज भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आज जाहीर केलेलं आहे. आजच्या वृत्तपत्रामध्ये तशा बातम्या. तुमची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीसांनी? भाजपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची इच्छा असणारच आहे, यामध्ये काही शंका नाही. विशाळगडाचा मुद्दा जो आहे तो त्यावरनं सातत्याने राजकारण होताना दिसतोय. विरोधी पक्षांकडनं तुमच्यावरती टीका होते, भाजपवरती टीका केली जाते ना. तुम्ही ते सगळं रंगवण्याचा प्रयत्न केला, सोशल मीडियामध्ये असू दे किंवा इतर ज्या काही माध्यमातून जी तोडफोड झाली असा सुद्धा एक आरोप केला जातोय. गृहमंत्र्यांनी जे स्टेटमेंट केलं त्यावर सुद्धा आरोप केला जातोय. हे पहा, राजकारण हे काँग्रेसची मंडळी करतायत. कारण महाराष्ट्र राज्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी, अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी ज्या लोकप्रिय योजना आता लोकांसाठी जाहीर केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये विशेषतः लाडकी बहीण योजना आहे, लाडका भाऊ योजना आहे, शेतकऱ्यांसाठी योजना आहेत, त्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. आणि मग काय करायचं म्हणून अशा कुठं दंगली घडतात का हा त्यांचा प्रयत्न आहे. विशाळगडचा मुद्दा आजचा नाही आहे, गेले अनेक वर्ष विरोधी पक्षाचा प्रयत्न आहे दंगली घडवण्याचा. 100% आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांनी हे महिन्यापूर्वी बकीत केलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता जाती दंगल होणार म्हणून. म्हणजे यापूर्वी सुद्धा 2 वेळा त्यांनी म्हणजे काय म्हणे भविष्यवाणी केली होती आणि त्यावेळी दंगली झालेले आहेत. म्हणजे त्यांना ते कळतंय किंवा ते घडवत आहेत आता हा प्रश्नचिन्ह आहे. परंतु जो प्रकार झाला तो व्हायला नाही पाहिजे होता. शिवभक्त त्या ठिकाणी गेले, जोमामध्ये गेले, काही घरांची नासधूस झालेली आहे. हा त्यांचा आक्रोश आहे, हा व्हायला नाही पाहिजे. शिवभक्तांना अशी भूमिका घेण्याची गरज का पडावी? याच्या आधी शासनाने हे सगळे अतिक्रमणं काढायला पाहिजे होती. आता ती निघालेली आहेत, पण याचं राजकारण काँग्रेसची मंडळी करतायत, त्यांना मदत घेऊन जात आहेत. अतिक्रमणाच्या बाजूनं तुम्ही आहात की शिवभक्तांच्या बाजूनं तुम्ही आहात, छत्रपतींच्या बाजूनं तुम्ही आहात, हा प्रश्न माझा काँग्रेसला आहे. धन्यवाद सर. कॅमेरामॅन मिलिंदसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.